आणखी एक महत्त्वाची अपडेट रायगडमधून। रायगड जिल्ह्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या समोरील अडचणीत आता वाढ होताना दिसतेय। भाजप पाठोपाठ आता शिवसेनेनं रायगडच्या जागेवर हक्क सांगितलाय। त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमधील वाद आता चव्हाट्यावर आलाय। रायगडमधील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत रायगडची जागा ही शिवसेनेला मिळावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे आता सुनील तटकरेंच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। आम्ही सर्वानुमते राजू शेठ साबळे यांना विनंती केली की तुम्ही या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरा, उमेदवारी घ्या। जिल्हा परिषदेपासून निवडणूक लढवलेल्या आहेत, ते माजी सभापती होते जिल्हा परिषदेमध्ये, तसेच त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत, त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। म्हणून त्यांना उमेदवारी ही मिळालीच पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि जर त्यांना उमेदवारी दिली तर ते 100% विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे। आमच्या शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले, योगेशदादा कदम आणि महेंद्र दळवी हे 3 आमचे आमदार आहेत आणि ते 30,000 मताच्या फरकाने निवडून आलेले आहेत। त्यामुळे आमची जर मतांची बेरीज काढली तर शिवसेनेची मतदारांची बेरीज ही इतर पक्षांपेक्षा निश्चितच जास्त आहे आणि आमचा हक्क आहे ना। 3 आमदार असताना आम्ही का सीट सोडावी? आम्ही 100% हक्क आमचा सांगणार आहोत आणि उद्या आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही भेटून आमची मागणी करणार आहोत।